त्यांच्या आशीर्वादाने आम्ही या ठिकाणी सगळी भूमिका घेतलेली आहे आणि मला खात्री आहे ते सुद्धा आमच्यावर येतील. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला काल पिंपरी चिंचवडमध्ये मोठं खिंडार पडलं. पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अनेक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. 4 पदाधिकाऱ्यांसह एकूण 24 जणांनी काल शरद पवार गटात प्रवेश केलाय. त्यानंतर अजित पवार ॲक्शन मोडमध्ये आल्याचं दिसून आलं. त्यांनी आज पिंपरी चिंचवडमध्ये बैठक बोलावली. या बैठकीवेळी माजी आमदार विलास लांडे उपस्थित राहिल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. माजी आमदार विलास लांडेंनी त्यांचे निकटवर्तीय अजित गव्हाणेंना शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पाठवलं. पण 24 तास उलटायच्या आतच विलास लांडे स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बैठकीसाठी हजर झाले. त्यांच्या उपस्थितीमुळे राजकीय वर्तुळातील नेत्यांनी भुवया उंचावल्यात. आम्ही विलास लांडेंच्या मार्गदर्शनानंच अजित पवारांची साथ सोडतोय असं म्हणणारे अजित गव्हाणे आणि त्यांचे समर्थक आता बुचकळ्यात पडल्याचं चित्र दिसून येतंय. अजित गव्हाणेंनी समर्थकांसह तुतारी फुंकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अजित पवारांनी आज पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये पिंपरी चिंचवडमधील माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलावलं. त्याच बैठकीला विलास लांडेंनी हजेरी लावल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसलाय. विलास लांडेंच्या डोक्यात नेमकं काय शिजतंय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय. तर अजित गव्हाणे आणि समर्थकांची या निमित्तानं कोंडी होणार अशी चर्चा देखील आता रंगू लागलीय. पिंपरी चिंचवडमधील नगरसेवकांची बैठक अजित पवारांनी बोलावली आहे. जवळपास 12 ते 13 नगरसेवक या बैठकीसाठी उपस्थित राहिलेत. या सर्वात विलास लांडेंच्या एंट्रीनं चर्चा सुरू झाल्यात. ते नेमके कोणाच्या बाजूने आहेत त्याबद्दल संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय.